आणि त्याच्यावर ठरावही झाला, मी कारवाई केलीच नाही यांनी तर काहीच कारवाई नाही केली. ठराव घेऊन झाला कसा जुना विषय कसा झाला? मी यांच्या बाजूने नाही बोलत. नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज. आजची ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथून समोर आली आहे. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हैदोसामुळे एक निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध हल्लाबोल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळोधी बाळापूर गावात मागील काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 22 जानेवारी 2026 रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 6 जणांना चावा घेतला होता. त्यावेळीही नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत कारवाईची मागणी केली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आणि अखेर प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे एक निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला. दिनांक 24 मार्च 2026 रोजी तळोधी बाळापूर येथील बामणी वार्डात राहणाऱ्या कुमारी नायरा संतोष नंदनवार या अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत तिच्या गालाला चावा घेतला. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने ब्रह्मपुरी येथील खासगी आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले, मात्र जखम गंभीर असल्याने तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि अखेर 11 एप्रिल 2026 रोजी त्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून तळोधी बाळापूर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मोकाट व पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सरपंच मस्के यांना निवेदन देताना विजय निपाने, यादव रामटेके, भूमराज पाकमोडे, प्रमोद पाकमोडे, जीवेश सयाम, नरेंद्र खुबरागडे, प्रकाश मारभते यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या गावात भीतीचे वातावरण असून मोकाट कुत्र्यांचा धोका अजूनही कायम आहे. प्रशासन आता जागे होणार का की आणखी बळी जाणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकनाय न्यूज प्रतिनिधी भोजराज नवघडे, नागभीड. आज दिनांक 13/4/2026 ला ग्रामपंचायत तळोधी बाळापूर येथे गावातील भटके व प्राणी कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतने याचा बंदोबस्त जर केला नाही तर या ठिकाणी सर्वस्वी जिम्मेदारी ही ग्रामपंचायतची राहील आणि 8 दिवसामध्ये जर हा बंदोबस्त करण्यात आला नाही तर आम्ही आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही.